आमचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक 19 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता अनुसया गार्डन मंगल कार्यालय आसना बायपास येथे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक शाखा प्रमुख नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। त्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी अनुसया मंगल कार्यालय आसना बायपास येथे दुपारी 2 वाजता सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जमावे। शिवसेना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमतील, उद्धव साहेबांना ऐकतील ही आम्हाला ग्वाही आहे। येणाऱ्या काळात निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा रोवण्यासाठी आम्ही शिवसैनिक जिल्हा प्रमुख या नात्यानं सर्व नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक सज्ज आहोत आणि इथल्या गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। मगाची सांगितलं की गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत। त्यांनी जरी कितीही प्रयत्न केला तरी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, वेळोवेळी मुलाखतीमधून सुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितले, आपण ऐकलं असेल। आणि आम्ही नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो, गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेत घेण्याचा कुठलाही प्रश्न नाही। आज जरी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या असतील, बालाजी कल्याणकर गद्दार हे येण्याचा प्रयत्न जरी करीत असतील तर शिवसैनिक हे सहन करणार आहे आणि त्याला मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत। आज त्याला भुई पळता सपाट झाली। आज तुम्ही बघितलं असेल, मी मागे सुद्धा एक वेळेस बोललो होतो की गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलीस प्रोटेक्शन काढावं, जनता त्याला अजिबात रस्त्यावर फिरू देणार नाही। आणि काल आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्याचं पोलीस प्रोटेक्शन निघालं आणि आज त्याची गाडी फोडण्याचं काम हे केलं। हे रोष आहे, हे रोष याच्या पुढेही व्यक्त होईल, वेळोवेळी जास्तीचा रोष त्याच्यावर व्यक्त होईल, कारण ही गद्दारी आणि ज्यांनी मराठा समाजाचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही, हा रोष त्याचा आहे आणि हा रोष मराठा समाजाचा आहे, शिवसैनिकाचा आहे। गद्दारी केलेलं कुणाच्याही पचनी पडलं नाही आणि भविष्यातही पडणार नाही। आमदाराला गाडल्याशिवाय ही जनता आता उत्तरची स्वस्थ बसणार नाही।